मोठं दार लोटलेलं दिसलं म्हणून बाहेर गेले. बघते तर हा बाकावर झोपलेला. फार वाईट वाटलं मला. तू तर उशिरापर्यंत अभ्यास करत होतीस ना? हो ना. हो, तेच तर ना. मला असं वाटलं की माझ्यामुळे त्याची झोप डिस्टर्ब झाली. माझ्यामुळे त्याला बाहेर झोपावं लागलं. मग तर आणखीनच रडू लागलं मला. बरं, मनात ती स्वप्नातली भीती होतीच. मग काय, त्याला उठवलं आणि मग आत आलो आम्ही. अगं बाई, असं झालं होय ते सगळं? नाही, तुला असं बाहेर झोपलेलं बघून राणे काकूंना काळजी वाटायला लागली रे, म्हणून त्यांनी सांगितलं येऊन हे सगळं. हो, बरोबर आहे माई. मी रडत होते त्यामुळे त्यांना तसं वाटणं साहजिक आहे. मी सांगेन माई त्यांना. काळजीचं काही कारण नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. बघितलंस, अगदी एकमुखाने सांगतायत. फिटली ना तुझी शंका? हो. नाना, येऊ आम्ही? हो हो. गुड नाईट माई. गुड नाईट. गुड नाईट माई. संजीवनी, जास्त खोलात नको शिरूया, ना त्या शंकांच्या भोवऱ्यांमध्ये आपणच अडकून बसू. अहो, ते म्हणजे कळलं ना कोण ते? माझ्या स्वप्नात आले होते. महाराजांनी मला संकटांचे इशारे दिले. ते मला ओरडले. एवढं सगळं त्या डॉक्टर साहेबांना माहिती आहे. म्हणजे आपले डॉक्टर साहेब त्यांच्या किती जवळ आहे ते तुमच्या लक्षात आलंय का? अहो, तसं असेल. असेल नाही, आहे. अहो, देसाईंच्या घरात शत्रू आहे हे मला कसं कळलं? मग मी त्या शत्रूचा म्हणजे सतीश रावांचा पिच्छा कसा पुरवला, त्यांचे फोटो कसे जमा केले, सगळं काय काय केलं, हा बारीक सारीक तपशील त्यांना माहिती आहे. पुढामुळे अहो, हे काय चाललंय तुमचं? सारखं तोंडावर कशाला हात घेताय? अहो, यांना सारखं सारखं डिस्टर्ब करायचं नाही, त्यांचं नाव घ्यायचं नाही, असा निरोप पाठवलाय ना यांनी डॉक्टर साहेबांमार्फत. म्हणून तोंडावर हात ठेवतो. म्हणजे काय, आदेश आहे हो, त्याचं पालन व्हायलाच पाहिजे ना. हा, म्हणून. कधी कधी भयंकर राग येतो तुमचा, पण हे असं पाहिलं ना की वाटतं तुम्ही खरंच भोळे आहात. आज तू व्यवस्थित सावरून घेतलंस नानामाईंसमोर मला. मी तर जाम सटपटलो होतो. एकतर खोटं बोलता येत नाही, आणि बोललोच ना तर चेहऱ्यावर दिसतं लगेच आपल्या. काय गंमत असते नाही? आपण स्वतःसाठी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा हे सगळं होतं, पण मित्रासाठी खोटं बोलतो तेव्हा किती कॉन्फिडंट असतो नाही आपण. पण राणे काकूंनी नक्की काय सांगितलं काही कळलं नाही. म्हणजे त्यांनी नक्की काय बघितलं तेही कळायला मार्ग नाहीये. एनिवेज, तू जे काय सांगितलं ते करेक्ट होतं, कन्व्हिन्सिंग होतं. तसं बघायला गेलं तर जे काय घडलं तेच सांगितलं मी. माझं रडणं, तुम्हाला आत आणणं. हा, फक्त कारण वेगळं सांगितलं इतकंच. मेघना, खरं कारण जर घरी कळलं ना तर गजब होईल. आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. तुझा जो काही निर्णय आहे तो कदाचित एका क्षणात घेऊन होईल, किंवा तुला वेळही लागेल, पण मी थांबीन तोपर्यंत. माझ्याकडे आहे तेवढा पेशन्स. तुझा निर्णय जर त्या आदित्यकडे जाण्याचा असला तर मी स्वतः तुला त्याच्यापर्यंत घेऊन जाईन. हे तर मी लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुला सांगितलंय. सो प्लीज त्याचं दडपण घेऊ नकोस. पण जोपर्यंत तुझा निर्णय होत नाही तोपर्यंत
ही गोष्ट बाहेरच काय घरातही कळू न देणं सगळ्यांच्या दृष्टीने योग्य होईल. सो आपणच काळजी घ्यायला हवी. आज तू वेळेवर येऊन वाचवलंस मला, नाहीतर आजच. आदित्य, तू तर किती वेळा वाचवलंस मला याआधी. ते पावभाजीचं पातेलं निसटलं तेव्हा, पल्लव टाकीवरून पडला तेव्हा, अंगणात नाव घ्यायचा आग्रह झाला तेव्हाही. आणि मी फक्त तुला नाही, स्वतःलाही वाचवलंच ना. हा, पण तुझा हेतू मला वाचवण्याचाच होता. मला वाचवता वाचवता तूही वाचलीस. सो जर तुला वाचायचं असेल तर आधी तुला मला वाचवावं लागेल. गुड मॉर्निंग. कॉफी मेघना, दे, मी बॅग भरते. मस्त झाली आहे. थँक्यू. परवा रात्रीपासून इतका त्रास दिलाय मी तुला. तुझी आजची सकाळ प्रसन्न व्हावी असं वाटलं, म्हणूनच उठवलं नाही मी तुला. उशीर होत होता तरी. इतका गाढ झोपला होतास तू. हो ना, आणि आता घाई झाली आहे. हा, म्हणूनच कॉफी इकडे आणली. तू मला नेहमी म्हणतोस ना मी तुझ्या सोबत असेन, पण तुझी वाट तुलाच चालायची आहे म्हणून मी एक ठरवलंय. यापुढे तुला अजिबात त्रास द्यायचा नाही. माझा मूड जरी वाईट असला तरी तो मी स्वतःपुरता ठेवेन. त्याची झळ तुला नाही लागू देणार. आणि तसंही तुझ्या आयुष्यात आल्यापासून मी तुला फक्त आणि फक्त त्रासच दिलाय. असं नाहीये मेघना. नाही, असंच आहे. तुझ्यापेक्षा चांगलं मला माहिती आहे ते. भावनेच्या भरात मी काहीतरी बोलून जाते, वेडीवाकडी वागते, आणि मग माझ्या इतक्या चांगल्या मित्राला हर्ट केलं म्हणून मग स्वतःलाच रागवत बसते. मला माहिती आहे ना चांगलं. पण मी आता ठरवलंय अगदी शहाण्या मुलीसारखं वागायचं. तुला अपसेट झालेलं नाही पाहायचंय मला. तू हसलास की खूप प्रसन्न वाटतं. अच्छा. तुला माहितीये, पहाटे पहाटे मला जाग आली, सहजच तुझ्याकडे लक्ष गेलं, तेव्हा तू झोपेत इतकं छान मनमोकळं हसत होतास माहितीये. हो हो, याआधी मी तुला कधीच इतकं दिलखुलासपणे हसताना पाहिलं नव्हतं. बहुतेक तू कुठलं तरी गोड स्वप्न बघत होतास. आणि मी लगेच घड्याळात पाहिलं तेव्हा ना पहाटेचे 5:10 झाली होती. हा, मग त्याचं काय? अरे, पहाटेची स्वप्न खरी नाही का होत? हो. ए सांग ना, कुठलं गोड स्वप्न पाहत होतास तू? आय डोंट नो. आणि तसंही माझं स्वप्न खरं होण्याची शक्यता नाहीच आहे. वा रे वा, मी माझी स्वप्न पूर्ण करावीत असं आग्रहानं म्हणतोस. मग तुझं स्वप्न का नाही होणार खरं? शक्य नाही. ए असं काय रे? सांग ना, काय स्वप्न होतं? हे बघ, तू जर मला सांगितलंस ना तर तुझं स्वप्न खरं होण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. खरंच? अगदी खरं. माझं स्वप्न कळल्यावरही म्हणशील असंच? अरे काय, बोल ना, काय होतं स्वप्न? अगं चल चल, उशीर झालाय, गप्पा मारायला वेळ नाहीये. ए बरं ऐक ना, परवा ऑफिसला सुट्टी आहे तुला? हो, म्हणजे काय, होळी आहे ना?
खूप मजा असते वाडीत होळीच्या दिवशी. रंग खेळतात इथे? हो, पण आम्ही कोरडी होळी खेळतो, इको फ्रेंडली. म्हणजे ते लाकूड जाळून धूर करणं, पाण्याची नासधूस करणं असलं काही नसतं इथे. इको फ्रेंडली रंग आणतो आणि खेळतो. आपण धमाल खूप करतो आम्ही. अच्छा, म्हणजे तू पण चेहऱ्याला रंग लावून? हो मग, त्याशिवाय काय मजा. अरे मीच नाही, अख्खी देसाईवाडी रंग खेळते. का ग, तुला आवडत नाही का? नाही नाही, असं काही नाही. चल मी पळतो, उशीर झालाय. पण आधी काका पण नाही म्हणाला तर? ए नाही, तो होच बोलेल. त्याला पण मस्ती करायला आवडते ना. ए पण आपण आधी मामाला पिचकाऱ्या आणायला सांगितलंय. हे जर विजया मामीला आणि आईला कळलं तर वाट लागेल ना आपली. काय रे? अरे हो पल्लव, आईला आणि अर्चू तुला कळलं ना तर ते आपल्याला ओरडतील. तुम्ही एवढे काय घाबरता त्यांना? होळीसाठी पिचकारे तर पाहिजेत ना, नाही तर कसे खेळणार? ए आला आला तो आला. काय रे, इथे कुठे बसलात? शाळा नाही तुम्हाला? अरे आज 10वीचे पेपर चालू आहेत ना, त्यामुळे टाइम टेबल चेंज झालंय. अच्छा, मजा आहे. काय? काय प्लॅन चाललाय? आधी काका, हा बोला बोला. आम्हाला ना या वर्षीच्या होळीसाठी नवीन पिचकाऱ्या हव्यात. ए प्लीज ना. काय रे, तुमच्या मातांनी तुम्हाला नाही सांगितलं वाटतं? हा? आई म्हणाली मागच्या वर्षीच्या पिचकाऱ्या कुठे आहेत त्या शोधा. नवीन पिचकाऱ्या काही मिळणार नाही. मग काय, मागच्या वर्षीच्या पिचकाऱ्याच सापडत नाहीये. अरे बापरे. बहुतेक मायाजीने रद्दीत दिल्या त्या. हा, तू नवीन आणून दे ना. दे ना. काय चाललंय? एक काय रे, मी तुम्हाला दाद देत नाही म्हटल्यानंतर ह्याच्या मागे लागलाय तुम्ही? अगं नाही आई. गप्प बस. काय हे विजया, तू आणि अर्चू छळतात ना त्यांना म्हणून बिचारी पोरं रडत रडत माझ्याकडे आली आहेत. काय रे? ए आई, तू का आलीस आमच्यात? ए आमच्यात बिमच्यात काही नाही हा. आणि पिचकारी खेळायला अजून खूप अवकाश आहे. आज होळी आहे का? अगं पण तूच सांगते ना ऐन वेळी धावा नाही करायची म्हणून. हो का? हे मी होमवर्कच्या बाबतीत पण म्हणते, आठवतंय ना? होमवर्क झालाय का? बाय साक्षी, बाय बाय. लब्बड आहेस तू. लबाड बिबाड काही नाही. चला पटकन होमवर्क करायचंय. चल तू जा रे, टेन्शन नको. बाय बाय बाय. काका बिका काही नाही. चला होमवर्क करायचंय. सावकाश आणि पल्लव. अहो अहो, मी काय म्हणताय, यंदा होळीला कोळंबीचं आंबट तिखट नाहीतर खतखता करूया का? काय मार्केटात शेंगा मस्त आल्यात माहितीये शेवग्याच्या. काय सांगते? काय बेत चाललाय? सांगते मी. काय म्हणताय, पुरणपोळीचा बेत नक्की नाही यावेळेला? म्हणजे काय, होळीला पुरणपोळी असणारच. पण राणे काकू असं का विचारताय? अगं त्याचा काय, आमच्या हिचा म्हणणं असा की यंदा आपण सगळ्यांसाठी कोळंबीचा तिखट नाही तर खतखता करूयात. काय देसाई सारखे सारखे सगळ्यांना खाऊ घालतात, यंदाचो बेत आमच्याकडसून. हा नाही, आयडिया खूपच चांगली आहे, पण आपण हे दुसऱ्या दिवशी करूयात. का? होळीच्या दिवशी देसायांकडच्या पुरणपोळ्यांना पर्याय नाही. काय अर्चू? करेक्ट. ह्या वाक्य खरा बोललं सर. चालेल, माझा बेत दुसऱ्या दिवशी, होळीच्या दिवशी पुरणपोळीच. बर, संध्याकाळी ते तुटकी मुडकी फुकट गेलेली लाकडा गोळा करून ठेवतोय. यापुढे चांगली लाकडा, जिवंत झाडा वापरायची नाहीत अशा नानांच्या इन्स्ट्रक्शन्स. हो, आणि त्या पाळायलाच हव्यात. हा, ए अर्चू, यावेळी ना मला नानांनी सुचवलेला पर्याय खूप आवडलाय. प्रत्येकाने एक एक रोप लावायचा. मी ठरवलंय, मी जास्वंद लावणार आहे. वा वा. मग मी ना, मला मोगरा आवडतो, मग मी मोगऱ्याचं रोपटं लावणार आहे. हा. नाही नाही अर्चू, नाही नाही, तू नाही मोगरा लावायचा. का? मोगरा माझी बाईल लावतेली. हा, तिका मोगरा जाम आवडता. कशी लाजली. हॅलो, माधवीताई ना? हो हो, बोला बाई, कशा आहात?
अगदी मजेत, उत्तम. नाना सुद्धा अगदी छान आहेत बरं का. आणि तुमची लेक आणि जावई सुद्धा मजेत आहेत. खूप बरं वाटलं हं ऐकून. काय म्हणत होतात? अहो तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आमच्याकडे की नाही होळी पौर्णिमा आम्ही साजरी करतो देसाईवाडीमध्ये. तेव्हा तुम्ही दोघांनी यायचंय आणि मावशींना सुद्धा सांगा यायला बरं का. हो हो सांगते हा. ताई अहो पण खरं तर जावयांना आणि तुम्हाला आम्हीच बोलवायला हवं हो. पण प्रत्येक वेळी आपलं तुम्हीच बोलवता. अगदी संकोचल्यासारखं वाटतं. इश्श, त्यात संकुचल्यासारखं काय वाटतंय? हे बघा, तुम्ही आम्हाला बोलवलं नाहीत ना तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही. पण असं संकुचल्यासारखं वगैरे बोलायला लागलात ना की मग मला राग येईल. हा हो आमच्याकडे की नाही मस्त होळी खेळतो आम्ही बरं का. आणि म्हणजे असं रंग उडवतो पण कोरडेच. पाणी बिणी काही उडवत नाही एकमेकांच्या अंगावर. असं चिखल वगैरे करून आम्ही होळी खेळत नाही. मस्तपैकी चेष्टा मस्करी करतो, गाणी म्हणतो, छान होळी खेळतो. आणि मुख्य म्हणजे पुरणपोळीवर सगळे ताव मारतो. हो का? आम्ही देसाई म्हणजे तुम्हाला माहितीये ना 1 नंबरचे खवय्ये होत आम्ही. हो ना. तेव्हा तुम्ही सुद्धा या आमच्या बरोबर पुरणपोळी खायला. तुम्ही आणि सुरेशराव. बरं सुरेशरावांना ह्यांनी वेगळा फोन करायला हवाय का? छे छे, अहो सांगेन ना मी. हा मग ठीक आहे. आणि मावशींना सुद्धा सांगा बरं का आठवणीने. हो हो. बरं मग या नक्की. ठेवू फोन. अच्छा. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. साक्षी, पल्लव, लवकर या. तुमच्यासाठी गंमत आणली. अगं मयू कुठे होतीस तू? किती हाका मारल्या मी तुला. गंमत. बरं हे घ्या. थांबा, ऐका. ही तू घे. ही तू घे. ही तू घे. ओके खुश. ए साक्षी, काकू किती चांगली आहे ना. हो ना. थँक्यू काकू. थँक्यू काकू. थँक्यू. पल्लव तुम्हाला आवडल्या ना? खुश ना? गुड. आता नाही पण नंतर काय. आदित्यने घातलास का घोळ? काय झालं? अगं काही झालं नाहीये. मी मुलांना बजावलं होतं की ह्या वर्षी नवीन पिचकाऱ्या मिळणार नाहीयेत. जुन्याच शोधायच्या आणि त्याच वापरायच्या. तर ही मुलं आदित्यला लाडीगुडी लावत होते. मी आदित्यला पण बजावलं होतं. म्हटलं आणू नकोस पिचकाऱ्या. तर आदित्यने तुला सांगितलं ना? नाही त्यांनी नाही सांगितलं. मीच आणल्या आपणहून. बघितलं तुझ्या या पोरांना ना कोणतरी लाड करणारं मिळतच. होमवर्क झाल्याशिवाय पिचकारी हातात घ्यायची नाही. पटकन होमवर्क करायचा, कळलं? आणि मयू आपला झालाय का अभ्यास? नाही ना? चला वर चला. चल लगेच. आधी होमवर्क पूर्ण करा. आणि आज दंगा नकोय मला. सॉरी हा, मला माहिती नव्हतं. नाही तर नसते आणल्या हो मी. पुन्हा नाही आणणार. असू दे ग. तू जरी आणल्या नसत्यास ना तरी मुलांना कुणी ना कुणीतरी गिऱ्हाईक मिळालंच असतं. राणी काका काय रे? इले ओ थांबा मी चालू. काय रे? काय म्हणतो? काय होळीची तयारी वगैरे एकदम जय्यत ना स्टॉक मध्ये? हे रंग आणलेत. हा हे तुमच्याकडे ठेवा. घरी नेले ना तर पोरं आत्ताच वाट लावतील. मी उद्या सकाळी घेऊन जाईल. नाही माका सांग. समजा काय? समजा तुझ्या काकुने मी सगळे रंग संपवले तर रंग बरसे भेगे चुनरवाली. नाच तरी. होली के दिन दिल खिल जा. या गाण्यावर असं नाही नाचायचा. परत गा. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. बसंती. ए उद्या मस्त नाच या आधी. म्हणजे काय होळी आपल्याला खूप आवडते. आधी काका मायाजीने बोलवलंय. हो का? तू काय रिपोर्टिंग केलं वाटतं माझ्या आल्याचं? मी नाही, तुझ्या बाईकचा आवाज आला. अच्छा आलो म्हणून सांग. उद्या भेटूया आणि नाचूया मस्त. काका हो. अरे बापरे. तर होळी तर उद्या आहे पण यांचं हे आजच सुरू झालं वाटतं रंगारंगी प्रकरण. नाही मला
सटकायला हवाय. एक मिनिट ती बघा मेघना आली. खरंच मला नाही ना आवडत. आदिती प्लीज ऐका, प्लीज मला नको. ऐका, फक्त 2 बोटं लावा गुलाब, फक्त 2 बोटं. प्लीज मला नाही आवडत. अदू, तुला माहितीये ना मला रंग लावलेला नाही आवडत. काय हे अदू?